स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल आणि संपन्न असाल. उद्या आहे रामनवमी प्लस चैत्र नवमी. तर उद्या आपल्याला रामनवमीच्या दिवशी सायंकाळी कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर उद्या गाईची एक गोवरी घ्यायची आहे, त्यावर शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. 2 वड्या भीमसेनी कापराच्या टाकायच्या आहेत, टाकायचे आहे आणि 2 फुलवाल्या लवंगा टाकायचे आहे. आणि तो धूप आपल्याला घरात प्रज्वलित करायचा आहे. आपल्या देवघरासमोर दर्शन असेल तर आपण अगदी हॉलमध्ये सुद्धा हे प्रज्वलित चालेल. मग ते मातीच्या पंतीत किंवा हवन, ज्यांच्या हवन पात्र मातीची पंती नसेल त्याने एखादी छोटीशी स्टीलची वाटी घेऊन त्यामध्ये हे प्रज्वलित करून सगळ्या घरभर हा धूर पसरवायचा आहे. आणि आपल्या कुलदेवी, ज्यांना कुलदेवी माहीत नसेल त्यांनी 9 मंत्र म्हणायचा आहे. जोपर्यंत हा धूप प्रज्वलित आहे तोपर्यंत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा श्रीसूक्त पठण करायचे. मग ते श्रीसूक्त 1 होऊ दे, 2 वेळ होऊ दे, आपण श्रीसूक्ताचे पठण करत बसायचे आहे. श्रीसूक्त नाही म्हणता आले, काहीच नाही करता आले तर आपण 2 वड्या कापराच्या आणि 2 लवंगा थोडेसे तूप घालून प्रज्वलित केले तरी चालेल. पण उद्या रामनवमीच्या दिवशी हा उपाय करायला चुकू नका. आणि रामनवमीच्या दिवशी जर आपल्याला पुढेही हा उपाय चालू ठेवायचा असेल तर आपण प्रत्येक शनिवारी उषा पौर्णिमा हा उपाय करू शकतो. तमालपत्र आपण प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते ती निघून जाते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला योग निर्माण होतात. म्हणून या साहित्याबरोबर प्रज्वलित करायला विसरू नका. आणि हे सगळं करून बघा आणि आपल्याला कसं वाटतोय रिझल्ट ते मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.